जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी दीक्षा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण IMP प्रश्नांकडे वळूया, जे की पेपरला जर वेळेस येतात वेगवेगळ्या पद्धतीने. मी नेहमी म्हणत असते की कसे प्रश्न येतात, काय येतात, कसं ते चेक करायचं. तर बेसिक आहे ते म्हणजे पूर्ण लक्ष केंद्रित करून बब्याकडं बबडीकडं एक बघायचंच नाही. त्याच्यामुळे चांगले प्रश्न घ्या. तुमचे कुठाने मला चांगलेच माहिती आहेत. पहिला प्रश्न बघू आपण. कोणता कर राज्य शासन वसूल करू शकत नाही? कोणता कर आहे जो राज्य शासन करू शकत नाही वसूल? तुम्ही कुठलेही पैसे वसूल करणारी पोरं है ना? तर उत्तर आहे आयकर. थोडस स्पष्टीकरण बघू आपण याचं. 1860 ला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे, म्हणजे त्याची स्थापना किंवा याचं कार्य इथून बघूया. आणि ऍक्ट जो आहे याचा 1961 चा आयकर विभाग. आयकर विभाग बघू आपण. ह्याच आयकर विभागचा 1860 ला ऍक्ट आला. 1961 ला राज्य शासन फक्त ह्याच्यावरती वसूल नाही करू शकत आहे कर, नाही तर बाकी याच्यावरती करू शकतो, ह्याच्यावरती नाही करू शकत आहे. रवी अग्रवाल याचे प्रमुख आहेत. नंतर चेंज होतील ते पण बघा. अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन. बरोबर. निर्मला सीतारामनचा आपण प्रश्न घेतलेला होता त्या दिवशी त्यांचा, की त्यांनी 9 वेळा विक्रम केलेला आहे. अर्थमंत्रीचं जे काय पद आहे किंवा अर्थसंकल्प मांडण्याचा त्यांनी विक्रम मोडलेला आहे. तो एक लक्षात ठेवा. कधीपासून त्या आल्या, पहिला त्यांनी कधी मांडला हे एक विचारू शकतात, हे एक बघा. आणि याच्यामध्ये काय अग्रवाल एक विचारू शकतात. आणि आयकर विभागचा प्रश्न येतात. इन्कम टॅक्स जे वसूल विभाग आहेत ना, वसूल विभाग जसं की इन्कम टॅक्स वगैरे आहे, सेवा कर, काही कर असतील ते सगळे कर बघा. कधी स्थापना आहे, कधी कार्य, कधी काय. बजेट सुद्धा थोड्याफार लक्षात ठेवा. बजेटचं पण सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरा प्रश्न, भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? आपलं उत्तर आहे 1951. दुसरा पेन घेऊ आपण. तर ह्याचं थोडस स्पष्टीकरण बघू. पंचवार्षिक योजना भारतातली. पहिली आपण बघितली 1951. बरोबर. आता हिचं बघू. 1951 ते 2017 पर्यंत ती कार्यरत होती. आता त्यात एकूण 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत. त्यातल्या मी काही महत्वाच्या जे पेपरला विचारतात तेच सांगते. 12 पंचवार्षिक योजना झाल्यात. पंचवार्षिक योजना. आता ही पहिली तर आपण बघितली, पण तरी पण बघूया. हे थोडस काढते मी.
1951 ते 1956. दुसरी 1956 ते 61 पर्यंत. तिसरी 1961 ते 1966. लक्षात ठेवा, पेपरला विचारणा झाली तर त्याच्यामध्ये दुसरी एक योजना झाली ती बघू. सुट्टीची योजना. ही झाली 1969. आता चौथी बघू आपण. 1969 ते 1974. 1974. पाचवी बघू. 1974 ते 1978. एक मिनिट, हे लिहून ठेवा मी, कारण पुसते थोडं थोडं. नंतर पाचवी झाल्याच्या नंतर सहावी लगेच नाही झाली, तर सरकती योजना आली. काय आली? सरकती योजना. ही 1978 ते 1980 इथपर्यंत चालली. ही सरकती योजना एक पेपरला विचारतात, खूप साऱ्या पेपरला विचारली. सुट्टीची योजना जी आहे, जी की 1966 ते 1969. ही बरोबर आहे. ही एक विचारलेली आहे. खूप साऱ्या पेपरला पहिली तर विचारतातच, पाचवी पण विचारतात बरं का. पाचवी पण लक्षात ठेवा, पण सगळ्यात महत्वाचं ह्या दोन विचारतात पेपरला. सरकती योजना कोणत्या तारखेला झाली किंवा सुट्टीची योजना असं विचारतात. पोलीस भरती करणारी पोरं आणखीन पण सुधरत नाही. ती 6 महिने गेलेत. 6 महिने काय केलं रे तुम्ही? आणखीन काही काहींनी ग्राउंड नाही लावलंय, काही काहींनी अभ्यास नाही चालू केलाय. तुम्हाला वाटतं पुढच्या 6 महिन्यात तुम्ही होणार आहे? ह्या 6 महिन्यात तुम्ही ढेकळं नाही केली, पुढच्या 6 महिन्यात काय करणार आहे? काय फालतूक लावलेलं असतं. आईबापाचे पैसे तुम्ही असेच वाऱ्यावरती घालवता, तुम्हाला वाटत पण काय नाही. कारण मेन पॉइंट आहे ना, तुमच्या घरचे आहेत ना, ते जास्त बोलत नाहीत तुम्हाला. तुमच्यावर तसं बारीक लक्ष दिलं ना, तुम्ही एक दिवस जरी ग्राउंडला नाही ना गेला, तुम्हाला 100 प्रश्न घरच्यांनी विचारले पाहिजेत. ताणू ताणू तुम्हाला हाणलं पाहिजे घरच्यांनी. नाही तर ताणू चला आज तिथं रनिंगला नाही ना गेला, चला आज इथं रनिंगला चला आमच्या बरोबर, असं म्हणायला पाहिजे तुम्हाला त्याशिवाय नाही कळणार आहे. आणि परत म्हणायचं मास्तर घेतच नाही, ह्या अकॅडमीचं असलंच झालं, त्या अकॅडमीचं तसलंच झालं. तुम्ही लय अवगुणी असल्यासारखं हे करता. अवगुणी तर आहे तुम्ही. एक धड कामाची नाही ना, काय नाही ती. पुढचा प्रश्न बघू. रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणास म्हटले जाते? मेन पॉइंट आहे ना, तुम्ही लय मूर्ख आहे. भरती म्हणजे तुम्हाला खेळ वाटतो. फालतू गोष्टीकडे लक्ष द्यायचं. हिच्या कमेंटकडं, तिच्या कमेंटकडं, हिच्याकडं हळूच बघायचं, तिच्याकडं हळूच बघायचं. तिला मेसेज करायचे, हिला मेसेज करायचे, 4 जणी सोबत ठेवायच्या. एकी बरोबर बी नीट नसतं वावळ टाकत. घरच्यांनी एवढं विश्वास ठेवून आईचं स्वप्न पूर्ण करा रे. बाप नंतर नेणारच आहे तुम्हाला शेतामध्ये काम करायला, पण ते बिचाऱ्या आईचं स्वप्न तरी पूर्ण करा. चला पुढचा प्रश्न. रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर आपलं उत्तर आहे वि.स. पांगे. तर थोडस स्पष्टीकरण बघूया. ला महाराष्ट्रात प्रथम चालू केली.
100 दिवस रोजगार. अधिनियम पण बघू, महाराष्ट्र रोजगार अधिनियम. (1977) तारीख फक्त विचारतात. बाकी कोणी चालू केली किंवा कोणास जनक म्हटलं जातं हे एक विचारलं जातं. महाराष्ट्रात सर्वप्रथम तर 1972 ला आली. पण जर ह्याला बघितलं, जर त्यांचा अधिनियम जर बघितलं तर 1977 हे येतं. आणखीन एक बघू, थोडं मी हे पुसते. महात्मा गांधी, राष्ट्रीय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा पण लक्षात ठेवा. जो 2005 ला आला. कितीला आला? कितीला? तर 2005 ला. महाराष्ट्रामध्ये वि. स. पांगे यांनी प्रथम चालू केली की 1972 ला. नंतर ना तिचा अधिनियम जे आहे तो आला 1977 ला. आणि 1977च्या नंतर ना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा 2005 ला आला. हाच बेसिक मध्ये लक्षात ठेवा, जास्त काही विचारणार नाही. कळलं ना? अधिनियम, कायदे कधी चालू केले, कधी लागू झाले ह्या तारखा फक्त विचारतात. जास्त करून तर कुणी विचारलं नाहीये की कुणी चालू केलं किंवा असं. एवढं जास्त विचारतात पण एवढं नाही. पण सगळ्यात जास्त डेट्स वगैरे विचारतात. तर कायद्याचा अधिनियम वगैरे हे लक्षात ठेवा, बाकी काही गरजेचं नाही. आपण पुढचा प्रश्न बघू आधी. कोणत्या देशासोबत भारताची सर्वात लांब सीमा आहे? चीन, पाकिस्तान, नेपाळ का बांगलादेश? आपलं उत्तर आहे बांगलादेश. स्पष्टीकरण बघू. - 4096 किमी. बांगलादेशची निर्मिती 1971 ला. ज्यावेळेस बांगलादेशची निर्मिती झाली त्यावेळेस पंतप्रधान ह्या इंदिरा गांधी होत्या. आणि त्यावेळेस पाकिस्तानचे प्रमुख याह्या खान. त्यांची तारीख पण लक्षात ठेवू. 1969 ते 1971 पर्यंत ते होते. आणि आपलं बांगलादेशची निर्मिती पण 1971च दिली आहे, इथं लिहिलेलं आहे. प्रश्न कसा आला होता मागच्या पेपरला एका, बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळेस पाकिस्तानचे प्रमुख कोण होते? तर ते एक लक्षात ठेवा. बाकी ह्याच्यात हे एवढंच विचारतील. लांबी बघितली बांगलादेशची भारताबरोबर तर 4096 एवढी आहे. ते किंवा भारताच्या
भारताचे पंतप्रधान किंवा भारताच्या पंतप्रधान ह्या कोण होत्या? तर आपले इंदिरा गांधी हे लक्षात ठेवा. त्यांचा कार्यकाळ पण तो पण लक्षात ठेवायचा. एवढंच विचारतात, बाकी काही नाही विचारत. माझे हे प्रश्न IMP जे होते ते पेपरला येतात, मुलं इथं गोंधळून जातात, तेच मी प्रश्न आज आणले होते. ते प्रश्न माझे संपले. बाबा चांगला अभ्यास कर, कारण पोलीस भरती येणाऱ्या 4 महिन्यामध्ये निघेल. जास्तीत जास्त 5 महिने, याच्या व्यतिरिक्त नाही. त्याच्यामुळे चांगली तयारी करा. माझे प्रश्न संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र.